हे देवा पे मगन
Thank you.
Hare
याची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म होका भरते जाती परी मी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा महायोग पीते तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं कलावन्य जीवोधरार्थावतारं कलंकांकदेजोदे कामोदिवक्त्रं कलानिशवादापनोदार दक्ष समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं मंगल भावना मंगल प्रभु दर्शन सीताराम चरित मधुर सरस भरत मला पुनी पुनी गिटार हो सुना दास चरण सरोज रज निज मुकुर सुधारी वरण मुरघुबर विमल जसो जोदाय फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरो कलेश मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया याची देवा पै मागत चरण सेवा खंडे वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे तुकोबारायांचाच अगोदरचा अवतार असणारे नामदेव राय नामयाचा तुका ज्ञानी याचा एक ज्ञानोबारायांच्या रूपानं नाथ महाराज अवताराला आले आणि नामदेवरायच्या रूपानं तुकाराम महाराज आले। तुकाराम महाराजांचा जो अगोदरचा अवतार आहे तो म्हणजे नामदेव राय। वारकरी संप्रदायाचा जो प्रचार केलेला आहे तो नामदेव रायांनी केलेला आहे।
ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज येतात, वैराग्य म्हटलं की तुकाराम महाराज येतात, शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज येतात. पण या संप्रदायाचा प्रचार ज्या साधून केला त्यांचं नाव आहे नामदेव. आपण कधी पंजाबमध्ये गेला तर पंजाबला मोठी गुरुद्वारा आहे, ती शीख धर्मीय लोकांची आहे. त्या शीख धर्मीय लोकांच्या गुरुद्वारेमध्ये ते पगडीवाले जे शीख लोक आहेत ते भजन करतात, कीर्तन करतात. आपल्यासारखं नसतं, असं वेगळं राहतं, बसून राहतं. तानपुऱ्यावरती ते गुरु गोविंद सिंहाची पदं गातात. तर त्या गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये नामदेवरायांची काही पदं आहेत आणि नामदेवरायांची पदं गायल्याशिवाय ते शीख लोक जीवन करत नाही. म्हणजे वारकरी संप्रदाय परधर्मात, परराज्यात, परसंस्कृतीत ज्यांनी नेऊन घातलं त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. देवाचे अत्यंत जवळचे भक्त आहेत, दडिवाळ भक्त आहेत आणि नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाच्या समोर मागणी मागणारा अभंग आहे. विठाला प्रसिद्ध अभंग आहे. आपण या अभंगाच्या दृष्टीनं गोड चिंतन 10:30 वाजेपर्यंत पाहणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या टाकळी खिल्लार या गावी गेल्या 27 वर्षापासून परंपरेचा चालत असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि रामकथा सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण या संबंधातून प्रतिवर्षी पूर्णानंदगिरी महाराज, वडगिरीजी महाराज यांची पत्रिकेला नावं आहे अशी सगळी पत्रिकेची जी महाराज मंडळी आहे या सगळ्यांच्या आशीर्वादातून आपण समस्त ग्रामस्थ मंडळी टाकळी खिल्लार या सगळ्यांच्या वतीनं आपल्या गावचं हरिभक्तपरायणचे निवृत्ती महाराज पाडोदे ज्यांनी संपर्क केला, खूप आग्रह केला. माझी तारीख रिकामी नव्हती, 8 दिवस त्यांनी प्रयत्न केला. साखरे महाराज मिळालेच पाहिजे, कोणत्या परिस्थितीत बाबांना मला गावी आणायचंच असा 8 तासच त्यांनी केला आणि खूप प्रयत्न केला. इतके फोन लावले की तेवढे फोन मला कोणत्याच कीर्तनाला आले नसते, तेवढे फोन त्यांनी केले. महाराज करायच लागतंय, महाराज करावंच लागतंय आणि त्या प्रेमाला मी बळी पडलो आणि त्याला अनुसरून अगदी निवृत्ती महाराजांच्या, पाळोदे महाराजांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून समस्त ग्रामस्थ मंडळी टाकळी खिल्लार, आपल्या गावची पारायण व्यासपीठ चालक बागाजी महाराज खिल्लार, अजून एक महाराज आहे, या सगळ्यांच्या आशीर्वादातून समस्त ग्रामस्थ मंडळी जी योगदान देणारी, सौजन्य घेणारी, पंक्ती घालणारी आहे, या सगळ्या गावकऱ्यांच्या, तरुणांच्या माध्यमातून ही सेवा आमच्या पदरामध्ये पडलेली आहे आणि त्याला अनुसरून आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची ही 2 गाणं कोकिळा, अतिशय गोड गळ्याचे गायक ज्यांच्या नावातच आनंद आहे असे आमचे सदानंद महाराज, ज्यांनी सगळ्याला आवाजातून आनंद दिला. गोड आवाज, उंच आवाज, प्रमाणाच्या चाली, पहिल्या चालीचा गायक म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध गायक, आपल्या मराठवाड्याची गाणं कोकिळा तरुण पिढीमध्ये चांगले गायक तयार झाले, त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव ज्यांचं आहे असे आमचे सदानंद महाराज, महाराजांना क्षीरसागर महाराजांना माझं वंदन. दुसरे आमचे दीपक महाराज, ज्यांनी दिवास लावलाय, त्यांच्या आवाजानं असा दीपक ज्योती आपण म्हणतो की नाही, दीपकच आहे. जसा दीप राग गायला, दीपक राग गायला की जसं दिवा लागतो, प्रकाश पडतो, तसा त्यांचा गोड आवाज आहे, माधुरी आहे आवाजामध्ये. दीपक महाराजांनाही माझं वंदन. दोघेही अतिशय गोड गळ्याचे गायक आहे. आपण परिसरातील, गावातील सगळी गुणवान महाराज मंडळी, जुनी टाळकरी मंडळी, गावातील सगळी लाईनची छोटी मोठी बालगोपाल टाळकरी मंडळी, तो आमचा करण आहे भानुसे महाराज. काय वाजवतो महाराज हा पोरगा, एवढ्या लवकर जर एवढा वाजवतोय तर अजून 5 वर्षांनी त्याला जोड राहणार नाही. काय वाजवणं, अगदी त्याचा 33% रियाज केलेला आहे, उत्तम वाजवणं आहे. कीर्तनकाराला दाद देतो आणि जसं लागेल तसं, जसं एखादी सुगरणबाई भाजीमध्ये किती मीठ टाकलं पाहिजे, जसं एखाद्या सुगरणबाईला माहिती असतं, तसं मृदंगाचार्य हा सुगरण असला पाहिजे. कीर्तनकार, गायक, वादक त्याला ओळखता आले पाहिजे आणि काय लागतं याला, आता कोणत्या मात्रेतून म्हटलंय, कुठला याला वाजवलं पाहिजे, कुठली सम दिली पाहिजे, कानातून कसं घेतलं पाहिजे, हे ज्ञान आहे. मी पण पक्वास शिकलेला महाराज आहे, त्यामुळे अगदी गोड मृदंगाचार्य आमचे करण महाराज भानुसे, अतिशय गोड. आता वालसाला त्या जंगल में मंगल आधीच सगळी मंडळी गणेश दादा की त्यांच्याकडे मी कीर्तन केलं त्यावेळेलाही करण दादा वाजवायला होते. अगदी तयारीचा वादक, तरुण पिढीमध्ये अगदी बाल वयामध्ये चांगलं नाव झालंय त्यांचं. कालच मी तुमचं युट्यूबला पाहता फेसबुकला एक क्लिप पाहिली तुमची, फार तुम्ही वाजवत होते, लोक फुलं टाकत होते. लगेच आज फुलं पडलीच बघ तुमच्या डोक्यात, जसं नेहमी पडणार आहे तर पडत राहणार, कारण तशी तयारी आहे. अशा आमचे करण महाराज भानुसे महाराजांना माझं वंदन. पेटीची साथ अतिशय गोड आहे. काय नाव आहे तुमचं? योगेश महाराज. गावचीच गावचा पोरगा एवढा पेटीला तयार आहे म्हणजे नवल.
काय गोड वाजवतो पेटी माझ्या रामायणाला, कथेला अशी पेटी वादक असतात, त्याच्यामुळे मला आठवण आली त्यांची. आता आमचं रामायण आहे 15 तारखेपासून, फार सुंदर, अगदी गोड साथ. अगदी योगेश दादाला माझं वंदन, पेटी वादक छान आहे, त्यांनाही धन्यवाद. माझ्या संगतीत आमचे सारथी गणेश महाराज, आपण सगळे वालसेकर मंडळी, गणेश दादा असतील, इकडची गणेश दादा, सगळी प्रेमाची मंडळी, कीर्तनावर वाणीवर प्रेम करणारी, संप्रदायावर प्रेम करणारी वालसा गावची काही मंडळी आलेली आहेत, त्या सगळ्यांना वंदन. आमच्या गेवरायचे प्रदीप सरांचे मेहुणे असतील, अधिकरून आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, मातृवर्ग बहुसंख्य आहेत, माझ्या बहिणी आहेत, सगळ्या मातांना, पुरुषांना, भाविकांना मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी, ज्याला संन्याशी म्हणतात ते संन्याशी महात्मा पण बसलेले आहेत, त्यांनाही माझं वंदन. अधिकरून आपण सगळी पंचकृषीतून भोकरदन तालुका जालना जिल्हा या भागातून आलेली वारकरी मंडळी, सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे, वा सांगायची गरजच नाही. ट्रबल देन, बेस देन, गेन देन, विको देन, मस्त लावले. गणेश दादा, तुझं नाव गणेश आहे, गणेश साऊंड सर्व्हिस, कोणती तरी वाडी, आता भारजवाडी, भाकरवाडी आहे. गणेश साऊंड सर्व्हिस, छान आवाज दिलाय, चांगला आवाज आहे, त्यालाही माझं वंदन. भालदार चौकदार विनेकरी बाबा आल्यापासून ज्यांच्या घरी बाबा महाराजांच्या, निवृत्ती महाराजांचा परिवार खूप स्वागत केलं, मेणबत्त्या काय, रांगोळ्या काय, असं मन भरून आलं. अगदी थकून गेलो होतो मी प्रवासानं, पण तुमचं स्वागत पाहून खुश झालो ना. कीर्तनकाराला चेतना आणण्याचं काम प्रवास त्याचा निघून जातो, तुमच्या स्वागतानं आल्यापासून स्वागत करताय. छोटंसं गाव आहे, छोटीशी टाकळी आहे, पण सप्ताह इतका गोड केलाय की आपल्या मराठवाड्यानं नोंद घेतली पाहिजे. भोकरदन तालुक्यात टाकळी खिलारी नावाच्या गावाला छोटीशी वाडी, पण बघा काय गोड सप्ताह गाव करतोय, असं सगळ्या गावाचं कौतुक केलं पाहिजे. असा सुंदर सप्ताह, मोठे मोठे कीर्तनकार, त्यांच्या वाणीमध्ये रसज्ञता आहे, विनोदता आहे, चिंतनीयता आहे, अशी सगळी कीर्तनकार आपल्याकडे येऊन गेलेली आहे. या सगळ्या कीर्तनकारांसहित आपल्या सगळ्यांना वंदन करतो. एकच विनंती आहे, 10:30 वाजेपर्यंत मी थांबणार आहे, 1 सव्वा तास फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. इतकं गोड कीर्तन आहे, 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाचा 7वा दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी मागणीचा अभंग घ्यावा. पहिल्या दिवशी नामाचा अभंग, मधले 6 दिवस भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगावं, आणि जागराच्या दिवशी तुम्ही केलेलं जे पुण्य असतं त्याची मागणी मागायची असते. आणि उद्या भगवान काल्याच्या रूपानं, काकडे महाराजांचा काल्याच्या रूपानं आपल्याला प्रसाद देत असतो. अशी परंपरा आहे आपल्या सप्ताहानं. म्हणून अगदी मागणीचा अभंग घेतलेला आहे नामदेवरायांचा. कुणाजवळ कधीच मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. कायम मागायला लावतो, कितीही जवळ असू द्या. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान. 100 रुपये ज्याच्या खिशात आहेत त्याला वाटतं की माझं बरं आहे, 1000कडे लक्ष जातं. ज्याच्याकडे 1000 रुपये त्याला वाटतं की माझं बरं आहे, 10,000कडे लक्ष जातं. ज्याला रोज 10,000 मिळतात त्याला वाटतं की माझं बरं आहे, 25,000कडे लक्ष जातं. 25,000 घेणारे काय कमी आहेत का, 45कडे लक्ष जातं. 45 घेणारे काय कमी आहेत का, 1 लाखाकडे लक्ष जातं. 1 लाख रुपये कमवणारे कमी माणसं नाहीत आपल्या देशात, 5 लाखाकडे लक्ष जातं. 5 लाख कमवणारे कमी नाहीत, 10 लाखाकडे लक्ष जातं. 10 लाख कमवणारे खूप माणसं मी पाहिलेत मुंबई पुण्याला, एक 50 लाखाकडे लक्ष जातं, 1 कोटीकडे लक्ष जातं, वाढतच जातं. विष्णुरती शतम दशशतम लक्षम सहस्राधिकू लक्षेशाम क्षितिपालकाम सुरपते ब्रह्मापदम वांछति ब्रह्मा शैवपदम शिव हरिपदम आशामधिको गता. काही शब्द आहेत बघा. इच्छाच्या आशेनं, मागणीच्या अपेक्षेनं आपण मागत राहतो, मिळत कधीच नाही. या संसारात कधीच कोणाला काही मिळालं नाही. आतापर्यंत सगळ्यात श्रीमंत संसार रावणाचा होता. 7 कोटी घरं सोन्याची रावणाच्या लंकेमध्ये. किती आहेत? 7 कोटी सोन्याची. प्लास्टर, विटा, पत्रे, कौलं, छपरा, बंगला आपल्या घरी राहू. किती घर आहे? 7 कोटी सोन्याची. प्लास्टरची नाही, विटाची नाही, पत्र्याची नाही, कौलाची नाही, छपराची नाही, कोठा नाही.
7 कोटी सोन्याची, 60,000 रुपये तोळा आहे, 6,000 रुपये ग्रॅम येतो सोनं, अशा सोन्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी तुकोबारांनी वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. एवढा श्रीमंत रावण, त्या रावणानं पहिली मागणी केली संसारात, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार. झालं का? झालं असतं तर टँकरची पाळी आली नसते आपल्याला. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला समुद्रावरूनच पाईपलाईन करून दिली, नाही झालं. रावणाची दुसरी मागणी आहे संसारात, मी सोन्याला सुगंध आणला. आलाच असता वास्त वासावर अंगठ्या आले असते, नाही आले. रावणाचा तिसरा एक मागणी आहे स्वर्गाला शिडी लावेल. लावलीच असती शिडी तर आपले पोरं संभाजीनगरला, जालन्याला, भोकरदनला, टॉकीजला पिक्चर पाहायला गेले नसते. पोरं शिडी शिडी स्वर्गातल्या रंबापसाराच पाहून आले असते. नाही जमलं गड्या. जिथं 7 कोटी सोन्याची घरं आहेत टाकळीकर, त्या रावणाची जर एकही मागणी पूर्ण होत नाही, आपल्याला 2 एकर जमीन आहे. लय जास्त पाऊस झाला तरी काही येत नाही, लय कमी पडला तरी काही येत नाही. सांगूच आणखी काय, एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको आणि 2 शेंबडे पोर आहे. मला पण 2च शेंबडीचे. काही काही सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेरती कोणी. संसार जगवतो पुन्हा, तू कधी पूर्ण करत नाही. तुम्ही एकही व्यक्ती जगात असा नाही की त्याचा संसार पूर्ण झाला, त्याची मागणी पूर्ण झाली. म्हणून साधू कधीच मागत नाही. बरं, कायम मागतो तो मनुष्य आहे. पूर्ण होत नसेल तरी मागतो, माझं चांगलं झालं पाहिजे, माझं घर असलं पाहिजे, कायम मागतो. मनुष्य मागतो, कधीच कुणाजवळ मागत नाही. तो साधू असतो आणि कायम मागायला लावतो तो भगवान असतो. प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? साधू जर मागत नाही तर हेची देवा पै मागत आजचा अभंग आहे. साधू जर मागत नाही तर हेची दान देगा देवा, मागणी ते प्रती आहे देवा एके विनंती. लाखांनी अभंग आहेत मागणीचे. हे कस काय तयार झाले? तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी आधी आपण द्यावं लागतं. सप्त्याची वर्गणी दिली म्हणजे हिशोब मागता येत. पुन्हा ऐका वाक्य, काय 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 अगोदर वर्गणी द्यावी आणि मग हिशोब मागा. काहीच दिलं नाही, हिशोब असं बांधून हाणायचं कसं चालेल? तसं आधी दिलं पाहिजे, आधी दिलं पाहिजे. ये थामाम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम् वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. अया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड. का सेवा म्हणता तरी आड प्रेमसुये, ऐसा मनी जो जो धरते भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देवो. आणि दिदलियाचा निर्वाह होतो ही मिची करी. हा योगक्षेमो आगवा, तयांचा मजची पडिला पांडवा. जयाची या सर्व भावा श्रयोमी. किती ओव्यात अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पाठे आपल्या कशासाठी सांगतो? हो, मग तुम्ही एकदा दिलं की लाखो हातांनी देव तुम्हाला देतो. आधी दिलं पाहिजे. साधू संतांनी काय दिलं बघा. थोडीशी एक कथा ऐका. ती शबरी माता आहे. ती शबरी माता वनवासामध्ये राहते. माहितीये तुम्हाला शबरी? सगळ्याला माहिती. 2 लोक सगळ्यांना माहिती. सुदामा सगळ्याला माहिती, शबरी सगळ्यांना माहिती. सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलेलं आहे सुदामा आणि शबरी. त्याच्यातली शबरी भिल्ल समाजाची आहे. ऐका महिमावडीची, ओ ऐका महिमावडीची, ऐका महिमावडीची, ऐका महिमावडी. एक काळ आवाज 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 सारंग
गोड वर्णन केलं त्या शबरीचं. अगोदर दिलं ते न देवाला. सारखी देवाची वाट बघायची. आपण नाही पाहू शकत. लईत लई 2 तास वाट पाहू शकतो आपण. एखादा कीर्तनकार लेट झाला 2 तासानं आपण महाराजाला शिव्या देतो. असं कसं महाराज हादा नाही. साधं सांगतो मी तुला. कितीतरी वर्ष गेले ना. रोज झाडून घेते, रोज फुलं हातरते, रोज ती वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्या टोपलीमध्ये देवाला आणून ठेवते. बोलता बोलता 1000 वर्ष, कितीतरी वर्ष निघून जातात. रोज जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. रोज वाट पाहते, रोज सडा टाकते, रोज झाड. आज येईल माझा राम, आज येईल माझा राम, आज येईल माझा राम. आधी देते हो, आधी दिलं पाहिजे बघ, आधी दिलं पाहिजे. रोज झाडून घेते, रोज सडा टाकते, आज येईल माझा राम. आश्रमात या कधी रे येशी, ही माझी भावना रामा रघुनंदना. हे राघवा, हे रामा, सांगणारे जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों का. किती वाटी वाट असेल, रोज वाट पाहत. तिचा भाव बघा किती सुंदर आहे. रोज वाट पाहत. इकडं मात्र पहिल्या वरानं काही भरताला गादी मागते, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मिळतो. प्रभू रामचंद्र अंगामध्ये वल्कल धारण करतात. बघा रे, साधू कसा मंदिरातला देव घरी घेऊन येतो आणि मग त्याला मागण्याचा अधिकार मिळतो. कुणी मागावं आणि कुणी कसं मागितलंय. कथा फार लक्ष देऊन ऐका. वल्क अंगामध्ये धारण केली आणि प्रभू रामचंद्र आता वनवासात निघून गेले. शबरी माता रोज वाट पाहते. एक दिवस झाडून घेता घेता, अंगण स्वच्छ करता करता विश्वाचा मालक तिच्या झोपडीवर जातो. इतका आनंद होतो तिला. आपल्या डोळ्यातले अश्रूने प्रभूचे पाय धुवून काढते ती शबरी. आसनावरती बसवते प्रभूला. आपली आणलेली उष्टी बोरं दातानं खाऊन आंबट एका चांगली पाहिलेली बोरं हातामध्ये देते. विश्वाचा मालक ती बोरं खातो. लखनजीला राग येतो. लखनजी काही खात नाही. मोठी कथा आहे रामायणातली. उलट ती बोरं भगवान आनंदाने खातात. शबरी माता रडायला लागते. शबरी माता ज्यावेळेला प्रभूकडे पाहते त्यावेळेला रामचंद्र त्या प्रभूला म्हणतात, रामचंद्र त्या शबरीला म्हणतात, काय देऊ शबरी तुला. काय आश्चर्य. आपण रोज मंदिरात जातो, रोज देवाला मागतो. इथं देवच शबरीच्या कुटियामध्ये गेला. इथं शबरी अयोध्येला आली असा एकही इतिहास नाहीये. आतापर्यंत तुम्ही 27 वर्ष झाले कीर्तन ऐकता टाळकरी मंडळी. एखादा कीर्तनकार म्हणला का तुम्हाला शबरी मातेनं पिशवी भरली ती वारीला गेली आपल्या. शबरी अयोध्येला आली असं कुठं लिखाणच नाही. होऊ शकत नाही. कोणताच रामकथाकार सांगू शकत नाही तुम्हाला. असंच सांगावं लागतं, विश्वाचा मालक शबरीच्या झोपडीत गेलाय. म्हणजे अर्थ काय. प्रथम भगती करू संतन संगा,
दुसरी रती मम कथा प्रसंगा. श्रवण कीर्तन अर्चन वंदन नवविध प्रकारची भक्ती शबरीच्या कोट्यात जाऊन तिला दिली जाते. अर्थ असा आहे, साधू मंदिरात जात नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी येतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. नामदेवराय रोज मंदिरात असायचे, देवाला नैवेद्य दाखवायचे, देवाला दूध पाजायचे. दूध पियो मोरे गोविंदला, दूध पियो मोरे गोविंदला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे नामदेव राय, जेवू घालायला नामदेव महाराज, काकडा करायला नामदेव महाराज, कायम देवाच्या मंदिरात नामदेव राय. एक दिवस असं झालं, एकादशीचं कीर्तन वाळवंटात चालू. माझ्याकडे बघा, आणि वाळवंटात चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवराय कीर्तन करत होते. ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणत होते. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. कीर्तन रंगलो, अभंगानं चालीनं कीर्तन दमदमून गेलं होतं. इतकं नामदेवरायचं कीर्तन रंगाला आलं होतं. आणि त्या कीर्तनात नेमका पांडुरंग विश्वाचा मालक नाचायला लागला. इतका नाचायला लागला, माझ्याकडे बघा, इतका नाचायला लागला. आपल्यासारखा अंग राखून नाही, धोतर सांभाळून नाही, कपडे भरतील का बघून नाही, इतका नाचला. देवाचा पितांबरच गळाला. साधू संतांनी देवाला आवडलं, पितांबर आवडला. पाहिलं तर नामदेवरायचे कीर्तन चालू आहे. देवानं नामदेवरायचा हात धरला. नामा थांबा, रोज कीर्तन करता, रोज माझ्या मंदिरात काकडा करता, रोज मला नैवेद्य आणता, आज मी तुमच्या कीर्तनात आलोय. ओ नामदेवा, आज आलोय तुमच्या टाकळीला. 6 दिवस झाले एवढे गोड गोड कीर्तनकार, रामायण कथा, ज्ञानेश्वरी पारायण पंक्ती घातल्या, 20-20 लोक एकत्रित आली. एवढ्या छोट्या टाकळीमध्ये एवढा चांगला सप्ताह करता. वा रे वा, गाव काय पवित्र गाव, एवढी गोड मारुतीरायची मूर्ती आहे. चांगला सप्ताह चाललाय तुमचा टाकळीकर. आज मी प्रसन्न झालोय, आज मी तुमचा हात धरलाय. सांगा सांगा नामदेवराय, एवढं भजन कशासाठी, काय पाहिजे, कशासाठी एवढं कीर्तन, काय पाहिजे? नामदेवराय म्हटले, बरं झालं देवा, तू आमच्या फूट झाला ना आमच्या भजनावर, तू आमचा हात धरला ना, तर तू आमच्या दारात आला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं, अभंगाचं पहिलं चरण.
अभंगाच्या पहिल्या चरणात दीपक मारवली चाल लावली हेची देवा पै माग. देवा तू आमच्याकडे आला म्हणून तुझ्या दारात मागणं आहे. काय पाहिजे बोला हेची काय बोला. चरण सेवा खंडे तुमचे दोन्ही पाय मला देऊन काय गोड मागणी मागितली. काय मागितलं देवाचे दोन्ही पाय मागितले. पाय मागितल्यावर देव म्हटले नाम काहीतरी चांगलं मागायचं. नवीन आलेल्या जांभळ्या नोटा मागायच्या 500च्या पिवळ्या 200च्या मागायच्या. काय मागितलं मला असले माझे पाय. हायवेला जमीन मागायची. राजूर गणपतीला जागा मागायची. खाली तिकडं मुंबई पुण्याला 10-20 एकर गुंठेवारी पडलेली जागा माग. काय म्हणजे पाय. नामदेव महाराज म्हटले देवा या जगातल्या सगळ्या गोष्टीची ताकद एका बाजूला आहे. तुमच्या पायाची ताकद एका बाजूला आहे. म्हणून तुमचे पाय पाहिजे. काय माझ्या पायात ऐका म्हटलं. एका साधूच्या संसाराचा दगड झाला होता. त्या साधूचं नाव गौतम ऋषी. त्यांना बायकोला श्राप दिला दगड ऋषी आणि त्यांची बायको दगड झाली. रामचंद्र नावाचा अवतार तुम्ही घेतला आणि त्या दगडाच्या जवळून जाता जाता तुमचा एक पाय त्या अहिल्या रूपी दगडाला लागला. त्या दगडाची पुन्हा बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली. तुमचा पाय लागल्याबरोबर दगडाची बाई होते. आतापर्यंत झाली का कोणाच्या पायाने. जाऊन बघा बरं दगडाला पाय. तुमचा पाय फुटल पण दगडाची बाई नाही. अजून जगात देवा दगडाला पाय लागलाय दगडाची बाई झाली असं एकही उदाहरण नाही. फक्त तुमचाच पाय दगडाला लागला. पदी लागता दिव्य होऊन गेली. तुमचा पाय लागल्याबरोबर दगडाची बाई होते. एवढीच ताकद तुमच्या पायात. कशाला दुसरा देता. चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका. तुम्ही पंढरपूरला जाता बऱ्याच मुलींनी पांडुरंग पाहिला असेल. बऱ्याच जणींनी पाहिला नसेल. बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. बऱ्याच पोरांनी पाहिलं नसेल. काही काही गायक वादक कीर्तनकारांनी सगळ्यांनीच पाहिलं. पांडुरंग पाहिले. ज्यांनी पाहिलं नसेल त्यानं लवकर जा म्हणजे मरायच्या आधी जा. मरायच्या आधी एकदा पांडुरंग पहा. जगामध्ये तसा देव नाही. बघ उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिने ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. केदारराज ऐसा विटेवर देव कोठे. असा विश्वाचा मालक पुढे आहे. विटेवर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहू. आहे का साधी इतका गोड देव. तुका म्हणे आम्हाला कारण पंढरी निर्माण केली रे. आपल्यासाठी आपल्या अनाथासाठी कोणतं देवस्थान योग्य आहे. फक्त पंढरी. वर्षातून एकदा तरी जा. पूर्वी दिंड्या जायच्या देवा. आताही जातात. आणि पूर्वीच्या दिंड्यात आणि आताच दिंड्यात लय फरक. पूर्वी दिंड्या गात जागा गात जागा गात जागा गात जागा भजन करत जायचं. आता खात जागा. आता नुसत्या जेवण जाते दिंड्यात. लय जेवण वाढलं. दिंडीला एवढं जेवण नसलं पाहिजे. जितक्या पंक्ती वाढल्या ना महाराज. टाकळीत पंगत झाली. बोरगाव टीव्हीत पंगत लागली. बोरगाव गेलं की केदार खेळायला पंगत लागली. केदार खेळा जात नाही तर पुढे एक चौफुला लागला तिथं पंगत लागली. ते जात नाही तर राजूर गणपतीला पंगत लागली. काय पंक्ती महाराज. या पंक्तीनं घोटाळा काय होतो. टाळकरी पुढच्या गावात वाजिनाला मधल्या गावात माग म्हणणारे त्याच्या मागच्या गावात इने करीत त्याच्या मागच्या गावात.
दिंडीला आनंद राहत नाही मला, तशी नव्हती. मी 18 वर्ष दिंडीत चाललो, मी आता जात नाही 12 दिंडीत, खरंच नाही जात. तुम्हाला खोटं कशाला सांगेल. मी 18 वर्ष दिंडीत गेलो, पण असं चालायचो ना. सकाळी 7ला एकदा गळ्यात टाळ घेतला की कोणी दिलेलं कधी हातात घेतलं नाही. कोणी केळी दिले काय, फळं दिले काय, कोणी बिस्किट दिलं काय, हातात नाही घ्यायचं. चलत असताना शेवट रात्री मुक्कामापर्यंत टाळ खाली ठेवायचं नाही, भजन करत चालायचं. पायात चप्पल घालत नव्हतो मी. 18 वर्ष चाललो. आता काय होतं बघा, दिंडीमध्ये भजन होत नाही, त्यामुळे जायला आनंद नाही. खूप गोड भजन असायचं महाराज, खूप गोड. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम. गोड भजन असेल. कधी सदानंद महाराज, कधी दीपक महाराज, कधी वालसाचा गावकरी, कधी आपल्या टाकळीचा गावकरी चाली लावायचा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. गोड भजन मस्त गायला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. लय गोड. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. लय चाली. आमचा हा जो देश आहे, हा भारत देश आहे ना, कलागुणांनी संपन्न आहे ना. या देशाला संस्कृती. नागपंचमी आली, या माईला लगेच सुरू करतात. शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. होतं की नाही गाणं? नागपंचमी गेली, नागपंचमी की रक्षाबंधन आहे. इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. लय गोड गाणं असायचं. रक्षाबंधन गेलं की गणपती बाप्पा यायचे. माझ्या गाण्याचं घुंगरू हरवलं गौरीला गाव. गणपती बाप्पा पोरं बसायचे. रचिला ऋषी मुनी ज्याच्या रुचानंत, रंका विनायक रे वरणू किती आनंद. 10 दिवस गणपती बाप्पा गेले. गणपती बाप्पा की पितृपक्ष यायचा. ज्याच्या घरी पित्र तो आपला मित्र. येसुरवाड्या 15 दिवस येसुरवाड्या गेल्या की आलीच लगे अनादि निर्गुण. प्रगटली भवानी ओ महिषासुर मर्दना लागून. नवरात्र यायचं. नवरात्र गेलं की दसरा यायचा. गेला दसरा आणि दिवाळी. सण असायचे. आणि मग त्या दिवाळीच्या सणाच्या आधी वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती कर जोडी तो कर
दिष्टे भाव भक्ती देखूया, दिष्टे भाव भक्ती देखूया, दिष्टे भाव भक्ती देखूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूया, उठा सकल जन उठिले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, करा जय जयकार माता गजर, तुझी विठ्ठली कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य बदन हासे, भान कारे कृष्णा दोन आयुगी आरुढ भगवंत साजनी, पाहता पाहता मना आता कुठे धावे, तुझे चरण देखिया भाग विलास गेला, अवघा झाला से आनंद, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भाविका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलास लेखागा, राम नाम स्मरणा, जय जय वासुदेव, जय जय वासुदेव, पंढरपूर पाटणी गा, राजा सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू, दयाचे ते नाम, दाते हो दान करा, जाते जय जय पांडुरंग, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण, गर्भी बहिरा झालो त्यापुले, बहिरा झालो जगी, आज जगजोगी जागे, जाग बोलती मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, अन्नाचा नवेला, मनमोहन मुरलीवाला, अन्नाचा नवेला. एकच म्हटलं मी एक असं सगळं म्हणायचं म्हटल्यावर 5 तास लागतील. काही चाली डबल चाल येणार नाही बघ. 200 चाली आहेत, पाठ आहेत माझ्या रोज. या दिंडीतल्या चाली आहे. असं भजन करत आपले 10 वाजल्यामुळे दिंडी निघाली होती. दिंडीचा मुक्काम पडला होता एका मंगळवेढा नावाच्या गावाला. पंढरपूर जवळ गाव आहे. पंढरपूर जवळ ऐका पोरांनो, पहिल्या चरणासाठी सांगतोय, नामदेवरायने देवाचे पाय का मागितले. पायाची ताकद, नामदेवराय देवाचे पाय का मागतात. ऐका रे ऐका माझ्या बहिणींनो, घरी घेऊन जा. मुक्काम पडला होता एका गावात. त्या गावात दिंडीमध्ये कीर्तन सुरू झालं. आणि तुम्ही जशा कीर्तनला आलेत ना या मुली, अशी एक 16.5 वर्षाची पोरगी कीर्तनाला आली. किती वर्षाची होती? 16.5. इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर त्या पोरीचा हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही. आपली लय भारी डांबरी मेनकापडी काढली. आपली लय भारी पाहती कवडाला चालली आपण एक डोळा एक ना की तरी बी अशी का इतकी छान होती महाराज. सुकलेलं कमळ हातानं उमलायचं. तिचं नाव तिचं कानोपात्रा. इतकी सुंदर दिसायला. पण काय झालं, आई माहिती होती आणि बाप माहिती नव्हती. वेश्येची मुलगी होती. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली.
संत चोखोबा शेजारी हरी नाम देव पाय धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलंय एक गोड आहे, नक्की ऐका, पण जुना आहे. आताच भांगार आहे, जुन्या काळातले जे लोक आहेत ना, जुन्या काळातले 45 वर्षापूर्वीची जी म्हातारी बसलेली तिथे, लाल फेट्यावाली, टोपीवाली, बन्यालीवाली, 2-2 दंड घालून धोतर घालणारी गरीब माणसं, शेतामध्ये काम करणारी कष्टाळू, शाळेमध्ये गेली त्यांना मास्तर शिकवायचा. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी, आसवे आणून नयनी ओबदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी श्रावण बाळा शर आला तो धावून आला विवळला श्रावण बाळ. याई गे दीर्घ फोडून श्वास, तो पडला जाऊन झोक. आनाया निर्मळ वारी गेलो मी आकाशारी, ही लगबग भरून शारी. तो परत फिरे तो तुमचा शराला, कसा उरात ऋतूनी बसला. 30 वर्षाची कविता आहे. मास्तर शिकवताना रडायचा, ऐकणारं पोरग पण रडायचं. काय भाव होता. आता कवीला हृदय आहे, हृदय असलं पाहिजे. हंबरुनी वासराडी चाटते जभागाय, अभामले गायीमध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात आईच्या माझ्या टला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, अभामले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आईची आठवण करून देणारी कविता असायची. आई ग थोर तुझे उपकार, लय गोड असायचं. माहेरची साडी पिक्चर आला आणि आमच्या आईने मला पिक्चर पाहायला नेलं. पहिल्यांदाच नेलं पिक्चर पाहत, आणि आई रडायची मी रडायचो. आता असे चित्रपट राहिले, काहीच राहिले. भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परक मानू नको. काय शब्द असायचे, काय चाल असायची, काय भाव असायचा, राहिलं नाही. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. किती गोड आईची कविता, बापाची कविता, मंदिराची कविता, देशाची कविता, हे गोड असायची. पोरांच्या पाठ असायची. आता नाही. आता माझा पोरगा शाळेतून आला की मी त्याला सहज विचारतो, का रे मास्तरनी कविता हो म्हण बरं. जॉईन मराठी नाही का, मराठी तर लय भारी येते म्हटलं. मराठी म्हण. मराठी म्हटलं करण महाराज आमचा पोरगा मराठी कविता. मराठी म्हटल्यावर सदानंद महाराज, दीपक महाराज, मला आनंद झाला. निवृत्ती बाबा पोरग मराठी म्हणणार. मी असं
सोप्यावर बसलो, आमची बायको शेजारी, भाऊ शेजारी, भावाची बायको शेजारी, आई शेजारी. पोरग कविता म्हणायला लागलो. मराठी ऐका तुम्ही फक्त आता. मराठी पोरानं कविता म्हटली, पप्पा सांगा कुणाचे. पप्पा माझ्या मम्मीचे. बायको लागली माझ्याकडे बघा, मी लागली तिच्याकडे बघा. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचं पाणी पिणारा माणूस. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताची. अशा कविता ऐकू नका, चांगलं ऐका बरं का. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. 16.5 वर्षाची पोरगी कीर्तनाला बसली होती. कीर्तन ऐकत होती माझ्याकडे बघा. आणि कीर्तन ऐकता ऐकता कीर्तनकार सांगत होता, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार, रूप सावळे सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकला गोपदिया कस्तुरी वेगवेगळी चाल वेगवेगळ्या आवाजात प्रमाण येत होते. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, तिने वेदिले मन, मृद मधुर वाजवितो वेणू. एवढ्या चांगल्या चाली 10 वाजून 10 मिनिटं झाल्यामुळं, ती 10 वाजून 5 मिनिटं झाल्यामुळं कानोपात्रा कीर्तन ऐकता ऐकता विचार करत होती, एवढा जर पंढरीचा मालक सुंदर आहे तर त्याला पाहायला गेलं पाहिजे. गेली पाहायला देवाला. पांडुरंग पाहिला तिनं. जसा डोळे भरून विश्वाचा मालक पाहिला तसा देव तिला काळा दिसला. कारण देव काळा आहे महाराजांचा. ठाईचाची काळा, अनादी बहु, नुसता काळा नाही, बहु काळा. काळा पाहिला आणि ती म्हटली, बाई कीर्तनकार तो लय सांगत होता, सुंदरण गोजीरवाना निळा पांढरा नाते काळा आहे. म्हणून ती देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं तिनं. मग हे जे बोट आहे ना, बोट असं अल्लाद मांडलं. माझ्याकडे बघा, अल्लाद पायावरती बोट पडल्याबरोबर झालं काय माहितीये का, देव इतका सुंदर झाला. कानोपात्रेचा गर्व जावा म्हणून देवाच्या बोटानं, कानोपात्रेच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. अजूनही बघ, अजूनही पायाला तिथं मूर्तीला माझ्या बोटानं खड्डा पडला. आता मी या देवाला सोडणार नाही. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. नाचून पोरगी भजन करायला लागली. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. नाचून म्हणायला लागले, गाऊन म्हणायला लागले, वेगळ्या छंदात, वेगळ्या तालात. 16.5 वर्षाची पोरगी नाचायची. लोक तिला पाहिलं, काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते. आणि त्या पोरीवर एका राजाची नजर पडली. विदरच्या सुंदर मुलगी म्हटली, इथं नाचून काय फायदा, आपल्या दरबारात घेऊन या. राजाची आज्ञा. पकडणारे मागे लागले. हो हो टाकळीकर ऐका 5 मिनिटं. पहिलं चरण कळण नामदेवरायने देवाचे पाय का मागितलेत. निवृत्ती बाबा एवढा चांगला सोहळा छोट्याशा गावी करताय ना, घरी घेऊन जा रे कीर्तन. पोरगी पुढं पकडणारे माग, पोरगी पुढं पकडणारे माग. देवाच्या पायापर्यंत पोरगी आली. आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. पकडणारे येताना पाहिले, देवाच्या पायावर आपला मस्तक ठेवून प्राणच देऊन
लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडतो. कोण मुलगी आहे? हो, ती मंदिरात नाचत नाही का ती मुलगी? एक ब्राह्मण म्हटलं हिची माती वाळवंटात करा, एक ब्राह्मण म्हटलं हिला स्मशानात नेऊन फेकून द्या, एक ब्राह्मण म्हटलं हिला वाळवंटात जाळा, एक मंत्र म्हणत हे मंत्राचे उच्चार ब्राह्मण काय कमी एक एक ब्राह्मण मंत्र सांगायला लागला. मत्स्य कुर्म वामन सहस्राक्ष म्हणून मंत्राचे उच्चार करू झाले. एक ब्राह्मण मंत्र म्हणू नका, एक रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा, या पोरीच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळात त्या साधूला देव बोलायचा, रुपये घेतला नव्हता. ते पोरी आमच्यासारखे ना द्या द्या म्हणणारे ओरिजिनल होते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं, शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले. रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता हे अनंता हे अनंता पाहे पात्रा अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. माझ्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात माझ्या उजव्या हाताला या पोरीची माती करा. उजव्या हाताला पोरांनो माती केली आणि जिथं तिला माती जाळलं तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले ते झाड साखळदंडाने बांधून ठेवलेलं आहे. तुमच्यापैकी टाकळीचा काय, भोकरदनचा काय, जालन्याचा काय, मराठवाड्यातला काय, पश्चिम महाराष्ट्रातला काय, कोणताही वारकरी देवाच्या दर्शनाला जाताना पहिलं दर्शन कानोपात्रेचं घेतो. कुणाचं दर्शन आहे पहिलं? कानोपात्रेचं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. एका वेश्येची मुलगी. नामदेवराय म्हणतात देवा तुमच्या पाया पडली. एक वेश्येची मुलगी जिला बाप माहिती नाही, फक्त आई माहितीये. भजन करता करता तुमच्या पायावरती नतमस्तक होते, तर तिला तुम्ही मंदिरात जागा देता? आम्ही तुमच्या दर्शनाला येतो, आम्ही तुमच्या वारीला येतो, आम्हाला तिचं दर्शन घ्यायला लावता का? देव म्हटले नामा, मला जीवापेक्षा जास्त जर कोण आवडतं ना तर माझ्या पायावरती जो नतमस्तक होतो तो आवडतो. नामदेवराय म्हटले मग देवा तुमच्या पाया पडल्यावर एका वेश्येच्या मुलीला जर एवढा मान मिळतो, आम्हाला कशाला दुसरं काय देता? चरण सेवा चरण सेवा देवा तुमचे पाय देऊन टाका. वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा देता तुमचे पाय, दगडाची बाई करता तुमचे पाय. तुम्ही कितीही पाप केलं म्हणजे करू नका.
झालं तुमच्याकडून पाप आणि पैठणला गेले आणि गोदावरीचं स्नान केलं की गंगा पाप धुवून टाक. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. तुम्ही नुसती डोळ्यानं पाहिली चंद्रभागा अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखील या म्हणजे डोळ्यानं पाहिली तरी पुण्य करते, वाचेनं म्हटलं तरी पुण्य करते. आंघोळ जर केली तुम्ही गंगेत पापच ठेवत नाही. धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. किती पवित्र गंगा आहे, तिच्या एवढी पवित्र वस्तू जगात नाही. एवढी पवित्र गंगा देवा, ती गंगा तुमच्या पायातून जन्माला आली. तुझिया चरणांगुष्टी जन्मली पावना. विश्वाधिक्य नारायणा ओ चरणी जन्मली पै गंगा. हिमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. गंगा जर एवढं पाप धुते तर गंगेला जन्म देणारे तुमचे पाय किती पाप धुतील. म्हणून चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका. 250 कारण आहेत बघा याची. 12 वाजतील पण संपायचे नाही. नामदेवरायांनी पाय का मागे पण असं मागत जा. पोरांना मागितलं असं पाहिजे. तुम्ही सगळी करडेबाण पोरं बसतील म्हणून सांगतो. तानाजी येसाजी कोंडाजी आपल्या पत्रिकेला छत्रपती शिवरायांचा फोटो टाकलाय, मनोज दादाचा फोटो टाकलाय. आपण सगळी गावातली तरडीबाण पोरं या सगळ्या तरुणांनी व्यसन सोडा बरं. सगळ्या पोरांना विनंती करतो, तुम्ही माझे भाऊ आहात. फार पैसे जातात पोरांना व्यसनामध्ये, फार पैसे जातात बरं उड्यामध्ये. पाया पडून विनंती करतो, या ज्या माता बसल्यात नाही तर या टाकडीची एकही आई देवाला काही मागत नाही दुसरं. या मारुती रायाला रामाला सप्ताह सुरू झाला की रांगोळी काढताना पंक्तीला जीव घालताना या देशातली माता देवाला एकच मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. पोरांनो एवढंच म्हणते आपली आई, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. व्यसन मुक्त हो. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. कधी पुढे खाऊ नका. भ्रष्ट केले लोकांना. देशात दारू भेटत नव्हती. 1947 साली सुद्धा दारू भेटत नव्हते आपल्या देशात. पहिलं दारूचं दुकान इंग्रजांनी टाकलं आपल्या देशात. इंग्रजांनी आपल्या देशाला कीड लावली, फुकट पाजली. आपल्या फुकटचं फार घातक असतं. जिओवाल्याने फुकट कार्ड दिला. आता 399 घेतले. आता एकाच जणाचे 300 धरा तर सगळ्याकडे मोबाईल. एका गावातले 2 लाख रुपये महिन्याला जातात. 2 लाखात 3 लाखात चांगला सप्ताह होतो. महिन्यातून 2 लाख फक्त पुण्याला मोबाईलला आणि दारूला जातात. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे माया दिया सबसे तू आया गया सबसे नका. उठ हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे एवढा चांगला जन्म मिळालाय, पुढ्या खाऊन व्हायला घालायचं छान वाटतं. नका खाऊ पोरांनो. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, खरंच सांगतो गड्या, काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत ना रे. आपल्या घाण करून टाकलं त्या पुढ्यानी. महाराज दात खराब झाले रे, तोंडाचा वास येतो रे, आपल्या जवळ कोणी बसत नाही रे. तंबाखू खाता रे तुम्ही. नका गड्या पोरांनो. हात जोडून सांगतो रे, एक व्यसन सोडा गड्या. एका सप्त्यात 5 पोरांनी व्यसन सोडली ना, सप्ताह सफल झाला. तो आईला आशीर्वाद दिलाच म्हणा. आई म्हणते नाही त्या महाराजांच्या मुळेच माझा पोरगा सुधारला. बस बस झालं कीर्तन. एवढं जरी शिकलात तुम्ही. एक सोडा, एक व्यसन एक. आणि प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही लगेच सुटत नसतं ते. प्रयत्न करा, हळूहळू प्रयत्न करा.
हळूहळू डाळे केतुलीने की वेळे निश्चित ठाकी मार्गाची निश्चित होत आहे मला माहिती आहे. फक्त तुम्ही सोडून देण्याचा संकल्प करा. खरंच गड्या फार वाईट आहे महाराज. 10च्या 4 भाव होत्या 2 झाले. 10ला 4 यायच्या, 10ला पहिले 5 यायचे. तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही खाता का? असं काय? माझे दुकान होते पूर्वी, आमचे वडील दुकान चालू. मी कीर्तन कमी असले की बापाजवळ जाऊन बसायचे. 10च्या 5 बाबा त्यावेळेला यायचे. हिरा गोवा कीर्तन किंग टायगर वजीर बाबा गोवा क्रिस्टल गोड फ्लॅग क्लासिक पाठच आहेत माझ्या. ते 10च्या 4 होत्या 2 झाले. आता 10ला 1च. कोरोनाच्या काळात 40 लगायच्या कुठे 40 तरी आमचा पोरगा सनाठ नका 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. 3 रुपयाची ब्रिस्टॉल 10ला. तिसरीचं पोरग दुकानदार कोणी सांगितले? आमच्या पप्पांना गेल्या बाबली तेच हात घेत 30 रुपये. बापाला म्हटलं तुमचं पोरग लय पुढे खात. मग आपलंच बिनलाजा बापच आणला पाहिजे. नका रे बापांनो. आपल्या समोर आपला पोरगा पुढी खातून तुमच्या पायावर पिचकाऱ्या आणतो तुम्ही बाप आहेत का? मग अहो मी फक्त एकदा पैठ शिकायला असताना पळून गेलतो घरी. शिकायला असते असं शिकायला होतं. शिकायला असताना पळून गेलो तर माझ्या बापाने तितक्या जोराने हाणून मला काढून दिलं. मला आताचा बाप महाराजाला हाणायला लागला. काळ बदलला महाराज. फार वाईट वाटतं महाराज. इतका नाद लागला काय पोराला मोबाईलचा महाराज. तरी बाप बोलत नाही हो काय. बापाचं लक्ष नाही. पोरगा त्याच्यातच सारखं तेच खाताना मोबाईल. ताटाकडे बघतच नाही. नुसतं मोबाईल मध्ये. कधी बायको ताट घेऊन गेली मिळणे मातीच खाल्ल्यावर माती गेली. आमच्या गेवऱ्यात 1 जणाचा मोबाईल हरवला होता. 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला. बायकोनं अशी जोरात कानाखाली मारली त्याची. काय झालं? मोबाईल हरवला ग. मग ती म्हणली मग टॉर्च कशाचा लावला? काय आता कळलं काय उद्या कळलं. टॉर्च लावून मोबाईलच पाहत होता. मोबाईलची बॅटरी लावली होती. इतके गांगे झाले सारखे त्याच्यातच ना महाराज. लई वाईट. आमच्या गेवरात 1 नवरा असा मोबाईल पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. वेळच नाही त्याला. जाऊ दे त्यात चुकलं. त्या बाईनं तरी बघायचं ना घरातल्या. ती पण मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं आपलाच नवरा. तिला पाहिलंच नाही वर मोबाईल. तिनं नवऱ्याला पाणी भरून दिली. तिला वाटलं तांब्या भरून दिला. नवऱ्याला वाटलं आपलंच घर. तो घरात सोफ्या येऊन बसला. त्याला मिळ नाही माझी बाईने, तिला मिळ नाही माझा नवराने. दोघं मोबाईल मध्ये. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. ओरिजिनल आलतं का? ओरिजिनल. ते ओरिजिनल पण मोबाईलच खेळत होत. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर येणे काय नवल झाले. नका इतकं व्यसनाच्या अधीन जाऊ नका. व्यसन सांभाळा. मोबाईल सांभाळा. पोरांना सांभाळा. ऐका पोरांनो. तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी सगळ्या प्रकारची मावळे घेतले होते. येसाजी मुरारबाजी हवाय. मुरारबाजी तानाजी हवाय. तानाजी कोंडाणा हवाय. मुरारबाजी पुरंदर हवाय. जातो की राज जातो की राज जातो की राज. पलीकडून आवाज आला होता. उडवायची राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची राज. त्याच्या पलीकडून आवाज आला होता. राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. पलीकडून आवाज आला. राज इथून पुढचं मरण तुमच्या करता. पलीकडून आवाज आला. राज 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 शेळी म्हणून जगणं मान्य नाही. जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 तयार झाली होती. 400 समाजाची 400 पोरं भगवान शंकराच्या मंदिरात उभी राहिली. 400 पोरांनी हातामध्ये गुलाल घेतला. भगवान शंकराच्या पिंडीवर दिवेल भंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला. हो तुम्ही 2-4 जण म्हटले. बाकीचे काय पाकिस्तानातले काय? डबल भूक लागली राव मला. कधी 10:30 काटा गेला कळाला नाही राव. तुम्ही एवढं गोड कीर्तन चाललंय काय केलं. अरे रे 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 वाईट. एक काम करा. जेवढे मर्द माणसं आहेत तेवढ्याने 2 हात वर करा. वा. मागचे झाडा बसले मर्द नाहीत का? तुम्ही टाळकरी ओरिजिनल टाळकरी मर्द शाबाश. ओरिजिनल महिलांनी करा. तुम्ही काही कमी नाही राहिल्या. झाशीच्या राणी करा. पूर्ण करा. शाबाश. हात वर करून टाळी वाजू नका. हात वर करा. बरोबर टाळी वाजू नका. फक्त हात वर करा.
काय छोटस गाव आहे बघा टाकळी, पण काय सुंदर सप्ताह केला. निवृत्ती बा धन्यवाद, लय गोड गाव आहे तुमचं. लाखा गावाला गेलो असं मी, लाखांच्या लई गाव पाहिले मी, पण तुमचं गाव मला लय आवडलं. हात वर करा, हात वर करा. ज्याचा हात वर आहे, ऐका ऐका, टाळी वाजू नका. ज्याचा हात वर आहे मी हरर म्हणतोय, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या भोकरदन तालुक्याला त्या टाकळी खिल्लार गावी काय सुंदर सप्ताह झाला. जागराचं कीर्तन साखरे महाराजाचं होतं. काय लोक मंत्रमुग्ध झाली होती. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की ओरिजिनल आहे बरं. वा, असा आवाज घुमला होता. एक एक मावळा गड आणीत होता. एक एक मावळा 500ची मावळी तुकडा करीत होता. आनंद झाला. गडांनो राजा की राजा, गडांनो राजा की राजा, शिवबा सिंहासनी बैठला, शिवबा सिंहासनी बैठला. महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. गडाची संख्या निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, हो आदिलशाही अशा 4 सत्ता महाराष्ट्राच्या बरोबर नाचत होत्या पोरांनो. एक शिवाजी राजाने बंडावा मांडला. हो, मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज म्हणत म्हणत आता कुठेतरी स्वराज्य निर्माण उभं झालं होतं. राजावरती संकट आलं होतं. अफजल खान नावाचं. त्याच्या पोटामध्ये राजाने वाघनखं घातली होती. असा टरा 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 खान फाडून टाकला होता. शाहिस्ते खानाची बोटं कापली होती. राजावरती संकट आलं होतं सिद्धीजोहर नावाचं. काय मागावं पोरांनो, शिका. आता सिद्धीजोहर संकट आलं होतं. हो, राजांच्या जवळ मावळे होते 1200, गडावरती मावळे 1200. संकट होतं 42,000चं. गड सोडणं काळाची गरज होती. आणि तेवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. शिवानावी नावाचा मावळा, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, त्याला एका पालखीमध्ये बसवलं. एक रिकामी पालखी घेतली. एका पालखीमध्ये राजे होते. आता वेळा 100 पावलावर, आता वेळा 50 पावलावर, आता वेळा 20 पावलावर पोरांनो, आता वेळा 10 पावलावर आला होता. वेळातच पाऊल घुसलं होतं. हर हर महादेव, जय भवानी, हो राजा राजा राजा. रिकाम्या पालखीमध्ये एक शिवानावी बसवला होता. राजांचे कपडे त्याला घातले होते. सिद्धीच्या जोहरच्या शामेने ती पालखी गेली होती. 3,500 मावळे राजांच्या पाठीमागे लागले होते. इकडं मात्र राजे धोधो पावसामध्ये बाजीप्रभू पळवत होते. पावसात सुद्धा मावळ्याच्या अंगातून घाम येत होता. एक गाव लागलं गजापूर नावाचं. त्या गावामध्ये गुप्तचरानं बातमी आणली, बाजी मागून 3,500 गनिमा आलंय. आपल्या खांद्यावर महाराष्ट्राची दौलत आहे. महाराष्ट्राचं सरकार आपल्या खांद्यावर आहे आणि 3,500 गनिमा आलंय. घेऊन जा टाकळीकर घरी. एवढं उदाहरण कायम ध्यानात ठेवा. 1 वर्षभर कीर्तन विसरू नका. हो, माझा प्रवास सुखाचा होईल पोरांनो. घरी घेऊन जा रे. ऐका ऐका, पालखी थांबवली होती.
आणि बाजी प्रभूने राजाला असा मुजरा केला होता, घ्या राजा मुजरा, घ्या राजा मुजरा. राजा म्हणत होते, बाजी कशासाठी रे मुजरा? बाजी म्हणत होता, राजा लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. राजा माझ्या पदरात एक मागणं टाका राज. 350 मावळे मला ठेवा, 100 मावळे घेऊन तुम्ही पुढे चला राज. एवढं दान मला द्या, तुमची भवानी बाहेर काढा राज. सुबेंचा पराजय करा, गडावरती पोहोचतो व्हा राज. गडावरून तोफांचे 5 आवाज द्या. तोपर्यंत तुमचा हा मित्र बाजी एका हातात दानपट्टा घेतो राज, एका हातात तलवार घेतो राज. जो येईल त्याला कापतो राज. काळजीच करू नका राज. जोपर्यंत तुमच्या तोफाचा आवाज येत नाही, तुमचा मित्र बाजी प्राणाची बाजी देणार. काय मित्र आहे, काय मित्र आहे? राजे म्हणत होते, नाही बाजी 350 कुठं, 3,500 कुठं, नाही राज. लाख मारावे राज, लाखाचा पोशिंदा जगा. घ्या राजा मुजरा. राजाने आता भवानी बाहेर काढली होती, सर्वांचा पराजय केला होता. राजे गडावरती पोहोचत झाले होते. इकडे 3,500 हल्ला केला, महाग झालो, तोड झालो. अडवायला ढाल नव्हती रे. एखादा भाला यायचा तर पोटात जायचा, एखादी पाता यायचा तर छातीत जायचा, एखादी तलवार चिर करत यायची, छातीचा तुकडाच घेऊन जायची रे. अंगा खांद्यावर, पोटावर अशी जागाच नव्हती. लाल रक्त निघालं नव्हतं. अंगा खांद्यावर वार जिल्हे होते रे आपल्या राजांसाठी त्या बाजी. अजून राजे पोहोचले नाही, बाजी खाली पडत होता. खाली पडलेला पुढे उठून राहायचा. राजा माझा पोहोचला नाही. राजाने आता तोफांचे 5 आवाज दिले होते. 5 आवाज म्हणत होते, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. घर तुमची वाट पाहतोय. यावं बाजी, महाराज तुमची आरती करायला तयार आहे. यावं बाजी, स्वराज्य तुमची वाट पाहते. यावं बाजी, महाराष्ट्र तुम्हाला कधी विसरणार नाही बाजी. यावं बाजी, महाराष्ट्राची उभेत वाट पाहिली. बाजी प्रभा सुद्धा त्याच आवाजाची वाट पाहत होता. पोरांनो, जगण्यासाठी नाही रे, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. कानावरती आवाज पडला, पोरांनो, माझा राजा पोहोचला म्हणून. आम्ही जातो तुम्ही रूपासू द्यावी. मला राहावं मी खूप देशावर प्रेम करणारा महाराज. मला खूप देश आवडतो पोरांनी. कीर्तनकाराची गाडी जर मातीच्या आधारानं चालत असेल तर कीर्तनकारानं देशाबद्दल अभिमान ठेवला पाहिजे रे. कायम ध्यानात ठेवा, देशासाठी कधीतरी तुमच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे रे. आपल्यासाठी रे पोरांनो, आपल्यासाठी. पोरं तिथं सीमेवर उभी आहेत, आपल्यातली चित्रे छातीवर गोळ्या झेलतात रे. त्याला पण बायको रे, त्याला पण मुलगा आहे रे, त्याला पण आई आहे रे. त्यांची आठवण काढत जा बरं पोरांनो. सौरभ आवटी नावाचा एक पोरगा आता मागच्या वर्षी शहीद झाला पोरांनो. ऐका रे त्याची कथा. त्याचा बाप पोलीस मध्ये 1 लाख पगार आहे त्याच्या बापाला, आईला पण पगार आहे रे. पण पोरगा आपल्यासाठी सीमेवर लढायला गेला. 6 वर्ष देशासाठी लढला रे पोरांनो. मागच्या वर्षी रात्रीची ड्युटी करत असताना ध्वजाचं रक्षण करताना इतका बर्फ पडला, खांद्यापर्यंत बर्फ आला रे. त्याला बर्फातून बाहेर येता आलं नाही पोरांनो. डोक्यापर्यंत बर्फ गेला रे. त्याचा श्वासोश्वास फोडला रे. 27 वर्षाचा पोरगा देशाच्या ध्वजाकडे पाहून बर्फामध्ये अडकून आपल्या देशासाठी निघून गेला पोरांनो. त्याची ती 7 दिवस बॉडी सापडली नाही रे त्याची. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत म्हणत 9व्या दिवशी बॉडी सापडली पोरांनो. पूर्ण बर्फामध्ये गोठून गेला होता रे तो. दगडानं, हातोड्यानं तो बर्फ फोडायला सुरुवात केली. 1 हात त्याचा तोडावा लागला रे पोरांनो. अर्धी छाती कापावी लागली, अर्धा पाय कापावा लागला. अर्ध्या सांगाची बॉडी देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून त्याच्या गावाला आली रे. माय रडायला लागली रे. मी तस 2 हाताने पोरगा दिला होता ना. माझा पोरगा तर 27 वर्षाचा सगळ्या शरीरानं दिला होता ना. माझ्या पोराचं अर्ध शरीर पुढे कोण सांगणार हो तिला. या देशाच्या रक्षणासाठी पोरगा तुझा बर्फामध्ये अडकून गेला सांगणार रे मला. आपण खूप आनंदात कीर्तन करतोय रे. साखरे महाराज येशीत बसून येतोय रे. पण आपल्यासाठी ती पोरं उभी आहेत महाराज. कुछ याद उन्हें भी कर लो
जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं जरा याद करो, जब घायल हुआ हिमालय में खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बाजी प्रभू आपल्यासाठी, तानाजी आपल्यासाठी, मुरारबाजी आपल्यासाठी, हा मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी, समाजासाठी जर ही माणसं योगदान देत असतील ना, अरे ऐका रे माझ्या दादांनो, हो या माणसांना तुम्ही विचारा काय पाहिजे तुम्हाला. ते म्हणतात फक्त देश स्वातंत्र्य पाहिजे, फक्त आमची माती आम्हाला पाहिजे, आमच्या आई वडिलांचा सन्मान आम्हाला पाहिजे. असं मागा गड्या पोरांनो. मागायचं असेल तर तानाजी सारखं मागा, आधी लगीन कोंडाण्याचं मागा, मागायचं असेल तर शिवा नाव्यासारखं मागा. तुमचे कपडे मला द्या राज, तुमचा मुकुट मला द्या, तुमची तलवार मला द्या. मागायचं असेल तुम्हाला तर बाजी प्रभू सारखं मागा. राज लाख मारू द्या राज, मला मरू द्या राज, पण तुम्ही जगा. काय माग नाही पोरांनो. मागायचं असेल तर नामदेवराई सारखी पाय मागा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित विठोपार. विठो